हॅलो फूडीज, वेलकम टू माय चॅनल. तर जसं की आता आपल्याला माहिती आहे की पुढे खूप फेस्टिवल्स येत आहेत. तर आज आपण बनवूया मलाई लाडू. ज्यासाठी मी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि त्यात फुल फॅट मिल्क टाकलेलं आहे आणि त्याला स्लो फ्लेमवर चांगलं रिड्यूस होतपर्यंत ठेवलेलं आहे. थोडंसं रिड्यूस झाल्यावर त्यात मी ग्रेट केलेला पनीर टाकलेला आहे. आता जर तुम्ही पनीर घरी बनवायचं असेल तर घरी बनवू शकता. जर तुम्हाला पनीरची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये पनीर असं टाका, मी तुम्हाला रेसिपी पण देणार. त्यानंतर पनीर टाकून झाल्यावर त्यालाही चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून झाल्यावर थोडं त्यात मी इलायची पावडर टाकलेली आहे आणि इलायची पावडर आपल्याला पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर इकडे मी कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पावडर शुगर पण टाकू शकता. मी इकडे कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे आणि इकडे फक्त माझ्याकडनं एक मिस्टेक झालेली आहे की दूध आणि जो पनीर आहे तो मी सेम क्वांटिटीचा घेतलेला आहे. तुम्ही जो दूध आहे तो पनीरच्या हाफ क्वांटिटीमध्ये घ्या, ज्याने तुमचा जो थिकनेस आहे तो लवकर येईल. आता इकडे मला खूप वेळ स्टर करायला लागला थिकनेससाठी, कारण की दूध माझं खूप होतं त्याच्यामुळे. आणि आपल्याला हे स्टर तोपर्यंत करायचं आहे तोपर्यंत तो थिक कन्सिस्टन्सी येत नाही, ज्याने आपल्याला लाडू बनवायला भेटेल. आणि एक टीप आहे की हे फक्त आणि फक्त स्लो फ्लेमवरच करायचं आहे. फास्ट फ्लेम करून चालणार नाही आणि कंटिन्युअस स्टरिंग करायला लागेल, ज्याने खालती चिपकणार नाही. आणि थोडंसं आता आपल्याला थिकनेस आलेली आहे. तर प्रॉपर थिकनेस आल्यावर आपण आहे ना तो जो मिक्सचर आहे तो थोडा थंड करायला ठेवूया. थंड करून झाल्यावर आपल्याला पहिला तर घी आहे तो चांगला हाताला लावून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला लाडू बनवायला घ्यायचे आहेत. लाडू म्हणजे जास्तही त्याला प्रेशर देऊ नका ज्याने तो तुटेल. स्लाइटली बनवा आणि असे आपले जे मलाई लाडू आहे ते रेडी आहेत. आता मी त्यावर केसरचा टिक्का लावलेला आहे आणि हे लाडू खरंच खूप सॉफ्ट बनतात, टेस्टी बनतात. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि माझा इंस्टाग्राम ID पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे, फॉलो करा.